श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा सगळं चुकीचं घडतंय असं वाटतं. कष्ट करूनही यश मिळत नाही, प्रयत्न करूनही मार्ग दिसत नाहीत. अशावेळी एकच गोष्ट आपल्याला वाचवू शकते, ती म्हणजे श्रद्धा आणि स्वामी समर्थावरचा विश्वास. तुमच्या आयुष्यात सध्या खूप संकट आहेत का? सगळं संपल्यासारखं वाटतंय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी समर्थांचा असा एक संदेश तुम्हाला मिळणार आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त एक वाक्य नाही, हा एक अनुभव आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटलेले असता तेव्हा एकच विचार तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करतो. स्वामी म्हणतात, जो विश्वास ठेवतो त्याचे कार्य नक्की पूर्ण होते. म्हणूनच कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. संकटे येणार, पण ती कायमची राहत नाहीत. आज जे दुःख आहे ते उद्या तुमची ताकद बनणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळीच योग्य असे देत असतात. कदाचित आज तुम्ही रडत बसले असाल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आता सगळं संपलेलं आहे. पण स्वामी समर्थ म्हणत असतात, बाळा हीच वेळ आहे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट. विश्वास ठेव, थोडं अजून थांब, कारण तुझ्यासाठी काहीतरी खूप मोठं येत आहे. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नाहीत, ते अनुभव आहेत. ते ऐकले की मनाला आधार मिळतो आणि संकटाशी लढण्याची ताकदही मिळते. आपण अतिशय शक्तिशाली, प्रेरणादायी विचार आज सांगणार आहेत, जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार असतील. स्वामी समर्थांचे असे प्रेरणादायी विचार ऐकून तुमच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता नक्कीच वाढेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विचार सांगतो की तुम्ही कधीही एकटे नाही. कितीही संकट असलं तरी विश्वास ठेव, स्वामी तुझ्यासोबत आहेत. बाळा, जो विश्वास ठेवतो त्याचे कार्य नक्की पूर्ण होते. जीवनात शंका नको, श्रद्धा ठेवायची असते. विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडत असतो. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. फक्त प्रार्थना नाही, कृतीही तितकीच महत्त्वाची असते. मेहनत कर, स्वामी तुझ्या पाठीशी नेहमी असतील. बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत ठेव. सर्व काही योग्य वेळी घडणारच आहे. अधीर व्हायचं नाही. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. संकटे येत असतात, पण ती कायमची राहत नाहीत. वाईट काळ हा तात्पुरता असतो. धीर ठेवायचा आहे. चांगले दिवस नक्कीच येत असतात. सत्य आणि प्रामाणिकपणाने चालणाऱ्याला कोणी हरवू शकत नाही. चुकीच्या मार्गाने यश मिळालं तर ते टिकतही नाही. सत्यच शेवटी जिंकत असतं. देवावर विश्वास ठेव आणि स्वतःवरही विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास नसेल तर काहीच शक्य नाही. स्वामींचा आशीर्वाद आणि तुझा आत्मविश्वास हेच यशाचं रहस्य आहे. प्रत्येक अडचण ही एक संधी असणार आहे. संकट म्हणजे शेवट नसतो, ती एक नवीन सुरुवात असते. चांगले विचार ठेव, चांगलेच घडणार आहे. तुझे विचार तुझं भविष्य घडवतील. सेवा कर आणि स्वामी स्वतः तुझ्या जीवनात बदल घडवणार आहेत. निस्वार्थ सेवा हीच खरी पूजा आहे. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक छोटा विश्वासाचा दिवा
सगळं बदलणार आहे. स्वामी समर्थ सांगतात, हार मानू नको, कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं काही चुकीचं घडतंय असं वाटतं, तेव्हा खरं तर तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होत असतं. कारण स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना विनाकारण त्रास देत नाहीत. ते आपल्याला मजबूत बनवत असतात. तू कधी विचार केला आहे का, की काही लोक खूप कष्ट करूनही यशस्वी का होत नसतील? काही लोक अचानक पुढे का जातात? त्याचं एकच कारण आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवणे. स्वामी सांगतात, बाळा, सबुरी ठेव. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच मिळत असते. एक व्यक्ती होती जिच्या आयुष्यात सतत अपयश येत होतं. नोकरी नाही, पैसे नाहीत, घरात ताणतणाव. तो पूर्णपणे तुटून गेला होता. त्याने एक दिवस मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली, स्वामी, मला मार्ग दाखवा स्वामी. काही दिवस काहीच बदल झालेले नाहीत, पण तो हार मानला नाही. तो रोज प्रार्थना करत राहिला आणि एक दिवस अचानक त्याला एक संधी मिळाली. छोटी होती, पण त्याने ती मनापासून स्वीकारली आहे आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. आज तो यशस्वी आहे. का यशस्वी आहे? कारण त्याने विश्वास सोडला नव्हता. कदाचित ही कथा तुमच्यासारखीच आहे. कदाचित तुम्हीही सध्या खूप संघर्ष करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचा वाईट काळ हा कायमचा नाही. स्वामी तुमच्याकडे बघत आहेत. तुमची परीक्षा चालू आहे आणि तुम्ही ही परीक्षा पास होणारच आहात. जर तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलणार आहे. दररोज सकाळी उठल्यावर फक्त 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसेच चमत्कार घडायला लागतात. तर भक्तांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा विश्वासाचा दिवा संपूर्ण अंधार दूर करणार आहे. आजपासून एक निर्णय घ्यायचा आहे, कधीही हार मानायची नाही. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि तुमचा विजय हा निश्चित आहे. हा व्हिडिओ संपण्याआधी एक काम कर, डोळे बंद कर आणि मनापासून म्हण, स्वामी समर्थ, मला मार्ग दाखवा स्वामी. विश्वास ठेव, तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. कारण स्वामी समर्थ कधीच त्यांच्या भक्तांना सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.